जुन्नर तालुक्याचा विकास झाला आहे असं सांगितलं जातं. मात्र जुन्नर तालुक्याची अवस्था आज जैसे थे आहे. गेल्या 3 वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नरचे आमदार श्रद्धादादा सोनवणे यांनी अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. विरोधकांनी टीका केली पाहिजे. जे काम चांगलं झालं नाही त्यावर टीका व्हायला हवी. आमदार श्रद्धादादा सोनवणे यांचंही काम चुकत असेल तर टीका व्हायला हवी. हे टीका करण्याचं काम I1 न्यूज प्रथम करणार आहे. आज जुन्नर तालुक्यामध्ये रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. वास्तव आहे. पाऊस पडतोय. ही प्रक्रिया जरी नेहमीची असली तरी नारायणगाव असेल, जुन्नर असेल, अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अतिशय केविलवाणी झालेली आहे. वाहनांचं नुकसान होतंय. त्याचबरोबर जे पायी चालणारी माणसं आहेत त्यांना एक खूप त्रास होतोय. आमदार साहेब, शिवनेरी जुन्नर शहरामध्ये शिवनेरी शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. परंतु आपली जी वेस आहे या ठिकाणी खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. त्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम आपण मंजूर केलेलं आहे. यापूर्वीच्या आमदारांनी ते काम केलेलं होतं. अजित पवारांनी त्याबद्दल कमेंट्स केलेल्या होत्या. जो काही डिवायडर आहे त्या संदर्भामध्ये या रस्त्याला जे खड्डे पडले सर, हे खड्डे बुजवणार कधी आणि जी लोकांची नाराजी आहे याविषयी जर काय सांगाल? ही गोष्ट खरी आहे की जुन्नरच्या शिवभूमीकडे आणि दर्शनीय भागाचा जो महत्त्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याला फार मोठ्या पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत. काही नारायणगावच्या पश्चिमेच्या वेशीला पडलेले आहेत तर काही जुन्नरच्या वेशीपासून पुढच्या रस्त्याला पडलेले आहेत. बाकी सगळा रस्ता तसा चांगला आहे. परंतु मला आवर्जून सांगावं लागेल की 2-2.5 वर्षाचा मी आमदारकीची ज्यावेळेला भूमिका हातामध्ये घेतली, जबाबदारी स्वीकारली, तेव्हापासून जेवढे काय रस्ते ह्या 2 वर्षामध्ये केले, मग तुम्ही पाहिलं असेल की खोडदपासून तर मुख्यमंत्री सडकचा जो रस्ता असेल तो, किंवा आपण जर पाहिलं असेल की बेल्ल्याचे रस्ते आपण पाहिले असेल तर दामणखेडचे रस्ते आपण पाहिले असेल तर खोऱ्याचे रस्ते, पिंपळगाव सिद्धनाथचा अलीकडचा रस्ता, सावरगावचा रस्ता, उमरतचा रस्ता, कोथरूडचे रस्ते, जे रस्ते मी माझ्या कार्यकाळात केले त्याच्यावर एकही खड्डा आला नाही. तुम्ही जे रस्ते चांगले केले याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद. पण सर, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले सर, त्याच्यावर उपाययोजना काय करणार? उपाययोजना हा त्याच्या मलमपट्टीचा भाग आहे. मला आपल्याला हे सुचवायचं आहे, पूर्वीच्या कार्यकालामध्ये जे काम झालं त्या कामाच्या बाबतीमध्ये शिवजयंतीमध्ये जाहीर टीका स्वतः मंत्री, मुख्य उपमुख्यमंत्री असताना अजितदादांनी त्यावेळेच्या ठेकेदारावर केलं आणि वल्लभशेठच्या समोर केलं. बेनके साहेबांमुळे त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये जेवढे काही फोपवलेले कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी त्या काळामध्ये बिलकुल सुद्धा तमा बाळगली नाही आणि अतिशय चुकीचं काम केलं. भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचारामुळेच केवळ ही दुरावस्था पावसाळ्यामध्ये पाहायला मिळते. पण काही हरकत नाही, जे झालं ते झालं. नव्याने आता मला जी जबाबदारी दिली, जुन्या रस्त्याची डागडुजी करणं ही जबाबदारी माझी आहे. सर्व रस्त्याची डागडुजी होईल. पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. जून झाले, आता जुलै चालू आहे. निश्चितपणे हे संपूर्ण रस्त्याची डागडुजी होईल. मलमपट्टीवर आज मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, अधिकाऱ्यांना बोलवलं. PWDचा जो महत्त्वाचा अधिकारी ते त्यांचे जे जे आहेत त्यांना बोलवलं. खरं तर आपल्या उपयुक्त चॅनलच्या माध्यमातून काही घटना, काही गोष्टी आम्हाला कळत असतात. आणि पावसाळ्यामध्ये आमचं तसं फिरणं फार कमी झालेलं असतं. त्याचं कारण असं की जेवढे काही लग्न सराई आटपलेले असते, पूजा अर्चा आटपलेल्या असतात, लोकांच्या बाकीच्या काही कार्यक्रम आटलेले असतात, वास्तुशांती आटलं असतात, पावसाळ्यात असतात शेतीच्या कामाची कामं. अशा संदर्भामध्ये शेतकरी जुंपतो तो शेतामध्ये आणि आम्ही लोकप्रतिनिधी जे असतो तो 100% पावसाळी अधिवेशनाची तयारी करत असतो, DPDCची तयारी करत असतो, पुढच्या नियोजनाची तयारी करत असतो. कुठल्या वेळेला काय प्रसंग घडला ते आपल्या माध्यमातून आम्हाला कळलं. मी शिवाजी आढळराव पाटलांशी बोलणं करेन, मी स्वतः लक्ष घालेल आणि तिथला जो नॅशनल हायवेचा जो अधिकारी आहे किंवा तिथं आता नव्याने जो महामार्ग करायला जो आपण नॅशनल हायवे घेतला चौपदरी, त्याला सांगून ते सगळे रस्ते, त्या रस्त्याचे खड्डे बुजवायचं काम होईल. आणि अनुषंगाने राज्य शासनाचे जेवढे रस्ते आहेत, ज्या रस्त्यावर खूप अडचणी आलेल्या आहेत, ते सर्वांची मलमपट्टी करण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. आणि मला जबाबदारीने सांगायचं आहे, अतिशय आनंदाने सांगायचं आहे की छत्रपती शिवरायांच्या जुन्नरच्या वेशीपासून तर जुन्नरच्या शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत, म्हणजे किल्ले शिवरायांच्या खाली जो पुतळा आहे तिथपर्यंत मध्यभागी जवळजवळ 2-2.5 किलोमीटरचा जो रस्ता आहे दुतर्फा, त्या रस्त्यावर सिमेंट काँक्रीटचा रस्ता, डिवायडर अतिशय उत्तम पद्धतीचा आणि त्याच्या दोन्ही बाजूने एका वेळेला दर्शनीय रस्त्यावर 9 कोटी रुपये येणं आणि सिमेंट काँक्रीटचा रस्ता होणं, ही सुद्धा अतिशय जमेची बाजू. मला ती मांडता आली, शासनाने ती मान्य केली.
चंद्रकांत दादांनी त्याला मान्यता दिली, ते टेंडर झालेलं आहे. लवकरच पुढच्या वर्षीपासून मला असं वाटतं की हा रस्ता दिवाळीनंतर एकदा चालू झाल्यानंतर पुढच्या 25 वर्षांमध्ये किमान 20 ते 25 वर्ष तरी या म्हणजे पावसाळा संपेपर्यंत लोकांना त्या खड्ड्यावरूनच वाहन चालवावी लागणार. खड्ड्याचा प्रश्न येतच पुढे. जर मी म्हटलं मलमपट्टी होणार आहे तर याचा अर्थ तिथे खडी येणार आहे, याचा अर्थ त्याच्यावर मुरुम येणार आहे, ते दाबून घेतले जाणार आणि खड्ड्याची लेवल जी ती भरून घेतली जाणार आहे. त्यामुळे खड्ड्याचा प्रश्नच येत नाही. आमदार साहेब, मधल्या 15 दिवसापूर्वी एक जुन्नर तालुक्यामध्ये चर्चा होत होती की आमदार शरददादा सोनवणे, शरदचंद्रजी पवार साहेब, वळसे साहेब यांचं काहीतरी राजकारण चाललंय आणि जुन्नर तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होणार नाही, अशा प्रकारची पोस्ट अनेक सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्या संदर्भामध्ये आपल्यावर टीका झाली. आमदार शरददादा सोनवणे बोलबच्चन आहेत असा आपल्यावर आरोप झाला आणि आमचंही तेच मत आहे की आमदार शरददादा सोनवणे हे बोलबच्चनच आहेत. सर, आपण काय सांगाल? नाही, विरोधकांनी बोलबच्चन म्हटलं मी समजेल, पण मीडिया का बोलबच्चन म्हणते मला काही कळलं नाही. सर, आपण सांगितलं होतं की जुन्नरला जी नगरपालिकेची पाणी पुरवठा करणारी योजना आहे, 1 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय, एका नेत्याला 1 कोटी रुपये दिले, या प्रकाराची मी चौकशी करणार. सर, 6 महिने झाले आपण काही चौकशी केलेली नाही. सर, नारायणगावच्या एका राजकीय नेत्याने एका शिक्षण संस्थेसाठी शासनाची जागा कमी रकमेमध्ये बळकवली, आपण त्याची चौकशी करणार होतात. सर, हाही विषय मार्गी लागला नाही. सर, बोलबच्चन म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? असं बच्चन तरी म्हणा, बच्चन म्हटलं तर मी सुपरस्टार तरी होईल. ज्यांनी चुका केली, ज्यांनी पापं केली, जे खोटे वागले त्यांना शिक्षा परमेश्वर देणारे, त्याची चौकशी सुद्धा लागेल ना. आधी विकास काम करू का आधी चौकशी लावू? सर, मग तुम्ही त्यावेळेस का म्हटलं होतं मी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहे? लावणार ना. कुठे मी जाणार आहे? तालुका सोडून जाणार नाही. बरं, मी तरुण आहे, मला आयुष्य भरपूर आहे, मला असं वाटतं 100 वर्ष मी जगणार आहे. सर, तुम्ही कुठेतरी विषयाला बगल द्यायचं कारण नाहीये. मला आधीपर्यंत विकासाच्या मार्गे लागू द्या. काय झालंय की राज्याचा मी एकमेव मनसेचा आमदार आहे. लोकांनी मला पक्ष म्हणून नाही निवडून दिलं, तर मला जनतेने माणूस म्हणून निवडून दिलं. सर, मग हे आरोप करताना हे गांभीर्य तुम्ही लक्षात का घेतलं नाही? गांभीर्य लक्षात घेऊनच मी ताकीद दिलेली आहे समोरच्यांना की जे तुम्ही चुकले त्याला माफी मिळणार नाही. म्हणजे फक्त तुम्ही त्यांना घाबरत आहे? चौकशी होईल ना. चौकशी व्हायला थोडा वेळ द्यावा लागेल ना मला. प्रश्न असा आहे, मला काय करायचं आहे? मला फक्त सांगायचं एवढंच आहे, फक्त एक मेसेज असं द्यायचं आहे की आधीच्या कार्यकालामध्ये वागण्याच्या पद्धतीने आताच्या वागण्याच्या पद्धतीत फरक झालेला आहे. त्यांना घाबरायचं नाही तर तीच यंत्रणा खाली काम करते. मग कोण यंत्रणा काम करते? अधिकारी काम करतात, प्रशासन काम करतात, दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काम करतात. या तिघांना हा मेसेज गेलेला आहे माझ्या कळत न कळत. त्यामुळे बोलू, तुम्ही जे 2 गंभीर आरोप केले होते ते 2 गंभीर आरोप मार्गी कधी लावणार आणि प्रत्यक्षात चौकशीला सुरुवात कधी होईल? निश्चितपणे एवढा अधिवेशनाचा कार्यकाल होऊन गेल्यानंतर आणि थोडेसे ह्या दिवाळीच्या दरम्यानचे सगळे या रस्त्याचे टेंडर झाल्यानंतर, कारण मला असं वाटतं की या रस्त्याच्या बाबतीमध्ये मी आधीच चांगलं पाऊल उचललं पाहिजे. खूप लोकांच्या अडचणी आहेत. मी राज्याचाच विधिमंडळाचा सदस्य आहे. ते राज्यात चालतं तेच तालुक्यात चालतं, वेगळं काय चालतं असं मला वाटत नाही. राज्यात जसं काय सगळ्या चौकशी एका वेळेला होत नाही तसं त्यांचं काम विकासाच्या कामात चाललंय, तसं मी सुद्धा चौकशी. बरं, मी चौकशी का करणार नाही तुम्हाला असं वाटतं? चौकशी करणं हा माझा अधिकार आहे ना. त्याचं कारण असं आहे की चौकशी करण्यासाठीच ही जबाबदारी मला जनतेने इथं स्वीकारलेली दिलेली आहे. बरं, मला काय आता त्यांना घाबरवायचे, त्यांची चौकशी करायला लावायची आणि मग त्यांच्यावर काय ऍडजस्टमेंट हे त्या दोन्ही लोकांना चांगलं जमतंय, मला नाही जमत. सॉरी, माझा तो स्वभाव नाही ऍडजस्टमेंट करणं, कोणाला तरी त्या ठिकाणी ऍडजस्ट होणं. मी फक्त जनतेच्या हिताचा विचार केलाय, करतोय, करत राहणार. सोशल मीडियाच्या बाबतीत तुम्ही जो विषय मांडला, दिलीप वळसे पाटलांचा विषय घेतला, आदरणीय पवार साहेबांचा विषय घेतला. पवार साहेब अखंड हिंदुस्थानाचे नेते, त्यांच्याबद्दल प्रचंड असलेल्या जनतेला आदर आहे, राज्याला आदर आहे. राज्याचे हे महाराष्ट्र राज्याचे ते दैवत आहे. मी सातत्याने सांगत आलेलो आहे की बाळासाहेब ठाकरे असू द्या किंवा शरद पवार साहेब असू द्या, ही मंडळी आपापल्या ठिकाणी महाराष्ट्राच्या उपयुक्त सेवेसाठी आपल्या स्वतःचं आयुष्य त्यांनी सतत खर्च केलेला आहे. त्यांच्याबद्दल बोलणं ही कुणाची उंची नाही, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ते काही विशिष्ट एका पक्षाची नाही आहे, ते राष्ट्रीय आहे. त्यामुळे असं काही कोणी म्हणायची गरज नाही की पवार साहेब आमचे आहेत. पवार साहेब आमचे सुद्धा आहेत ना, बाळासाहेब आमचे आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी आता नाशिकला ज्या दिवशी गेलो होतो आणि नाशिकच्या तिथल्या आमच्या सगळ्या लोकांनी, आमदारांनी मला विचारलं का हो तुमचे खासदार कोण? तर म्हटलं आमचे खासदार शिवाजी आढळराव पाटील. आता आमचे खासदार म्हणणं म्हणजे कधी काय शिवसेनेचे आहेत का? फक्त नाही,
आमचे म्हणजे आमदार आपल्या साहेब, गावाचे. सगळ्यांबद्दल तुमची आपुलकी असणं समजू शकतो, मात्र सगळ्यांचाच तुमचा जो काही गोडवा आहे किंवा सगळ्यांशी तुम्ही जे रिलेशन डेव्हलप केलेलं आहे, या मागचं नेमकी जादू काय आहे किंवा प्लॅन काय आहे? कधी कधी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस डोळा मारतं, कधी कधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं तुम्ही आमच्याकडे यावं, काँग्रेसच्या लोकांशीही तुमची जवळीक आहे. भविष्य काळामध्ये आपलं धोरण काय असेल? नाही तर अजून तर काही धोरणाचा विषय माझ्या मनामध्ये आलेला नाही. मला आज या गोष्टीचा आनंद आहे की मी राज्यातला एकमेव आहे. एक असतं आणि लोकांना कळणं याचा केवढा अभिमान आहे. म्हणून पुढे उद्या भविष्यामध्ये मी कुठे जाईल का न जाईल मला माहीत नाही, पण आमदारकीची माझी जी एवढी कार्यकर्ता ही लोकांच्या लक्षात कशी राहील हा आता मी तुम्हाला सांगतो. वॉकिंग ट्रॅक घेतलेला आहे वरती 2.25 कोटीचा, त्याला आणून 60-70 लाख रुपये कमी पडतात. माझी मम्मी काय, मी त्याला एक चांगला आर्किटेक्ट नेमलेला आहे कुठला मुंबईचा, त्याला जो पैसा खर्च करायचा तो माझ्या खिशातला मी करतोय, त्याला काही गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत नाही. पण तितकी सुंदर डिझाईन मी करतोय. तुम्ही पाहाल माझं स्वप्न असं आहे की पुढच्या पिढ्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्हाला जर समजा वॉकिंग ट्रॅकच बघायचा असेल तर शिवनेरीच्या पायथ्याशी इतका सुंदर सुबक आणि आयडियल अशा पद्धतीचा मला तो वॉकिंग ट्रॅक बनवायचा आहे. त्याचं काम आपलं चालू होणार आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, मला आता काम करायचंय, सर्वांना बरोबर घ्यायचंय. जे जिल्हा परिषद दिलेत लोकांनी निवडून, ज्या संघटनेचे त्याच्या लोकांना विश्वासात घेऊन तिथं कामं करायचे. श्रेयासाठी मला भांडायचं नाही, मी कधी भांडलो नाही, पण काम मात्र सुबक करायचं, चांगलं करायचं, दर्जेदार करायचं, सगळ्या करून घ्यायचं. आताच मी वरती सोबतवाडीला गेलतो. देवरामजी लांडे शिवसेनेचे सदस्य आहेत, पण तिथल्या लोकांच्या समस्या मी जाणून घेतल्यानंतर त्याला सगळा जो निधी आहे तो राज्य शासनाचा आहे. आणि म्हणून तिथल्या असलेल्या अडचणीच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व प्रामुख्याने पाहिलं. उद्या जर तिथं गेलं बाजूच्या मतदारसंघाचा अंकुशजी आमले तर राष्ट्रवादीचे, पक्षभेद मनामध्ये न ठेवता आहे त्या लोकांना बरोबर घेऊन लोकांची कशी समस्या दूर करता येईल आणि त्याच्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी अधिकारी आम्ही कसं त्या पद्धतीने सेवेच्या निमित्ताने पुढे जाऊ ही लोकशाहीची खरी व्याख्या आहे. राहिला माझा पक्षाचा विषय, मला असं वाटलं की मी एकमेव आमदार परंतु सर्वांची समोर चांगला वागलोय, तर भविष्यात असं होईल की मी एखाद्या मी मनसेचं पुन्हा एकदा इंजिन बाहेर काढेल आणि मनसेच्या चिन्हावर लढेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समोर जाईल. पक्ष बदलावा असं धोरण आज तरी काही मी माझ्या डोक्यात आणलेलं नाही आणि असं मला कधी वाटले नाही. लोक चर्चा करतात, असं वाटतं प्रत्येकाला की मी आजपर्यंत असं कधी लाईव्ह स्टेटमेंट कुठे केलेलं नाही, ना कुठल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं ना कुठे केलं. सद्भावना आहे लोकांच्या, वाटतं असं की शरद सोडून नक्की कुठं जातील. माझे जे कार्यकर्ते मागच्या जे बोलले काय बोलले ते त्यांचं मत व्यक्त केलं. साहेब ही लोकशाही आहे, खाली बसणारा माणूस आज एखाद्याला चांगलं म्हणेल तर उद्या वाईट म्हणेल, परवा परत चांगलं म्हणेल, हे लोकशाही आहे ना. पण तुम्ही असं का बोलले? तुम्हाला अतुल बेनकेंना काही सल्ला द्यायचा आहे? सल्ला द्यायचा म्हणजे मला एक लक्षात आलेलं नाहीये, त्यांचं वय आणि मॅच्युरिटी माझ्या लक्षात नाही अजूनपर्यंत आली. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण मला एक सांगायचं आहे, तुम्ही ह्या शिवभूमीतल्या ह्या तालुक्यातल्या बाबतीत तुमच्या वडिलांना तुम्हाला तुमच्या कुटुंबाला एवढं काही जनतेने दिलेलं आहे तर तुम्ही त्यांच्या गुन्हे नोंदवायच्या भानगडीत पडू नका. शेवटी ही जी लेकरं आहेत, ही जी माणसं आहेत, हा जो समाज आहे. मी तर आता आलो तालुक्यामध्ये 10-12 वर्षापूर्वी, पण मी याच्या आधी त्याच तांबे कुटुंबाने किंवा त्या आवटी कुटुंबाने निश्चितपणे तुमच्या कुटुंबासाठी, वल्लभशेठसाठी, पवारांच्या विचारांसाठी काम केले नाही तुमच्या काळात. आज शरददादाबरोबर ते कार्यकर्ते विचारांनी जवळ आले म्हणून तुम्ही जर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांच्यावर चौकशी करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही केले तर आम्ही आंदोलन करू, आम्ही निषेध करू, ह्या गोष्टी करू नका. कारण काय आहे की नेता व्हायचा असेल तर असं म्हटलेलं आहे साधू संतांनी की ज्याच्या मनामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, त्या माणसाने लोकांचं नेतृत्व करावं. तुम्ही लोकांना दया द्या, क्षमा द्या, शांती द्या, ठेवा. या समाज व्यवस्थेमध्ये गटतट करायचा प्रयत्न करू नका. या गटातटाने तालुक्याचं नुकसान होतंय. पर्यायी नुकसान झाल्यानंतर या लोकांच्या, तरुणांच्या मनामध्ये एक भीती तयार होते. तुम्हाला काय वाटलं असेल तर तुमचं आमचं बोलणं सुद्धा चांगलं आहे ना. माझं शिवसेनेबरोबर बोलणं चांगलं आहे, माझं राष्ट्रवादीबरोबर बोलणं चांगलं आहे, माझं काँग्रेसच्या नेत्याबरोबर बोलणं चांगलं आहे, भाजपवाल्यावर बोलणं चांगलं आहे. तुम्हाला काय वाटलं शंका, कुशंका, अडचणी, कुठल्या कार्यकर्त्याची तक्रार, तर मी आपल्याबरोबर बोलायला तयार आहे. पण पोलिसांनी त्यांच्यावर तक्रार दाखल करावी, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. मला असं वाटतं की कुठलाही उंचीवर लढणारा नेता, काम करणारा नेता अशा गोष्टी सांगून समाजामध्ये तेढ निर्माण करणार नाही. अतुलजींनी हे वागणं आहे, हे निंदनीय आहे, चुकीचं आहे, हे करू नये. आणि जनता आपली आहे, तमाम 5 लाख जनता, जसं मी नेतृत्व करतो, कुटुंबाने 40 वर्ष काम केले तुमच्या, ही सगळी मंडळी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे गटतट करू नका, भेदभाव तयार करू नका, वादिवाद होईल, संघर्ष होईल,
आणि काय प्रतिष्ठेची लढाई करायची. मला जर उद्या राष्ट्रवादीने बोलवलं, मी जाईल की न जाईल मला विचारावं लागेल जनतेला. मला शिवसेनेने पाचारण केलं, मी जाईल न जाईल मला माहीत नाही उद्या काय होणार आहे. पण जिथे जाईल की न जाईल, पण मात्र मी माझ्या सामाजिक कामाशी प्रामाणिक राहील. माझी नाळ समाजाची आहे. माझ्यावर टीका करायच्या अगोदर तुम्ही स्पर्धा करताय ना, तर माझ्या कामाबरोबर स्पर्धा करा ना. आमदार साहेब, तुमची विकासाची कामं पाहून अतुल बेनके आणि कंपनी सैरभैर झाली. सर्व व्हायचं काय कारण आहे? जनतेने हा जो निकष दिला आहे, तुम्ही जी विकासाची कामं केलेली आहेत 2019ला जुन्नरची जनता तुमच्या पाठीशी राहील असं त्यांना वाटतंय, म्हणून कुठंतरी अतुल बेनके सैरभैर झालेत. नाही आता मला हे कळत नाही की ते काय आशय मनामध्ये घेऊन माझ्यावर स्पर्धा करतात. मी तुम्हाला तेच म्हटलं साहेब, मी थोडंसं तुम्हाला रिक्वेस्ट असं करेल की तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या. तो फार क्लिअर आहे, एकदम स्पष्ट आहे. कशासाठी सैर व्हायचं कारण आहे? का तुम्ही विचलित होता? माझ्यावर स्पर्धा करायची ना, सकाळी 6ला 5ला उठा ना, माझ्यासारखं बाहेर पडा. जे काय अडीअडचणी लोक आहे, जिथं अडचणी आहे, जिथं दुःख आहे, जिथं दशकी आहे, सर्वांना जवळ करा. एखाद्या कुटुंबाला मदतीसाठी कोणाची वाट नका पाहू, खिशात हात घाला, तातडीने मदत करा. शरद सोडणे समजा रोज 15 लोकांना मदत करतो ना, तुम्ही 25 लोकांना करा, 50 लोकांना करा. मदती करायला तुम्हाला थांबवलं कोणी? जनतेला जवळ करायला तुम्हाला थांबवलं कोणी? स्पर्धा करायची आहे, प्रचंड फिरावं लागतं, लोकांना आपलंसं करावं लागतं आणि प्रत्येकाच्या पाठीमागं निर्भयपणे उभं राहिल्यानंतर त्या सेवेचा अंतःकरण असा तुमचा ठावा जर असेल तर मला असं वाटतं की स्पर्धा सकारात्मक होते, यशाच्या दिशेने उंचीवर जाते. तुम्हाला मला घाबरण्यापेक्षा, माझ्या कामाला घाबरण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्हली व्हा, तुम्ही फिरा. एक काळ वेगळा होता त्यांच्या वडिलांच्या काळामध्ये की घरी बसून त्यांनी आयुष्यभर राजकारण केलं. बांगल्यावर बसून लोक यायचे, भेटायचे, त्यांना फुल द्यायचे, त्यांचा सन्मान करायचे आणि मतदान करायचे. साहेब आता ही परिस्थिती राहिलेली नाही. आता जग बदललंय. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने अतुल बेनके वगळून जर कोणाला उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीचे आमदार होऊ शकतो. साहेब मी तुम्हाला एकदम अतिशय म्हणजे सांगेल की लोकशाहीचा विजयाचा स्तर कसा असतो, जो प्रामाणिकपणे सातत्य ठेवून काम करेल आणि ज्याची छबी चांगली असेल, नॉन करप्टेड असेल, ज्याचं वर्तणूक चांगली असेल, ज्याचा संपर्क चांगला असेल, जो गुणात्मक दृष्टी असेल, असा कुठलाही उमेदवार माझ्यासमोर माझ्यापेक्षा जर चांगला उभा राहिला तर निश्चितपणे उद्या मला लोक मागे ठेवतील आणि त्या उमेदवाराला विजय करतील. दिलीपराव वळसे पाटील आंबेगावमध्ये गेले 6 टर्म निवडून येत आहेत. गुणात्मक दृष्टीने त्यांना पराभव करणारा चेहरा असा काय अजूनपर्यंत समोर न आल्यामुळं त्यांचा सातत्याने यशाच्या दिशेचा जो क्रम आहे तो टक्केवारीचा वाढत चाललेला आहे. माझ्यापेक्षा गुणात्मक दृष्टीने आणि प्रांजळ मनाने मला सांगा, तालुक्यामध्ये असं एक गाव दाखवा जिथं मी गटतट केले, जिथं भांडणं तंड लावले किंवा जिथे एखादा शब्द बोललोय आणि तुम्ही पाळलेला नाही, असं नसल्या कारणामुळे मला त्या स्पर्धेची भीती वाटली नाही, वाटणार नाही. जनता माझं दैवत आहे. जनतेला मी रोज सातत्याने विनम्र हात जोडतो आणि त्यांच्या कामासाठी मी त्या ठिकाणी सतर्क असतो. निश्चितपणे मला गॉडफादर नाही, मला राजकारणामध्ये माझं कुटुंब राजकीय वारशाचं नाही, पण मी सर्वसामान्यांचा आहे आणि छत्रपती शिवरायांना वंदन करून मी सातत्याने डॉक्टर बाबासाहेबांची घटना असेल, महात्मा ज्योतिबा सावित्रीबाईची प्रेरणा असेल, विवेकानंदांचा तरुणांचा आदर्श असेल आणि संत ज्ञानेश्वरांच्या या भूमीचा असलेला सातत्याने तो वारसा असेल, त्या सगळ्या गोष्टीला अतिशय आदरपूर्वक पुढे घेऊन जात असताना माझ्या स्पर्धात्मक गोष्टींमध्ये जेवढी लोक स्पर्धा करणार आहेत, मला त्यांचं एवढंच आव्हान आहे, माझ्यापेक्षा चांगलं काम करा, विजय कुणाचाही होईल. आमदार साहेब, तुम्ही वळसे पाटलांचं कौतुक करता आणि खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नावाने बोटं मोडता, हा काय प्रकार? मला तर असं वाटतं की मी अजून खासदारांच्या बाबतीमध्ये कधीही कुठली स्टेटमेंट केलेली नाही. मधल्या काळामध्ये जुन्नर नगरपालिकेचा नगराध्यक्ष निवडण्याच्या वेळेस आपण केलेली टीका सगळ्या जनतेला माहिती. ते टीका नाही, ते वास्तव्य आहे. टीका हा शब्द पुरावा नसलेल्या अर्थाला म्हटलं जातं. खासदार बोलतात तसं वागत नाही असं म्हणायचं. खासदार साहेबांनी माझ्यावर जी कमेंटमेंट केली होती की आपण एकत्र येऊन नगरपालिकेचं शासन प्रशासन उभं करू, कारण त्यांच्याकडे जे संख्याबळ होतं आणि माझ्याकडे जे संख्याबळ होतं, माझ्याकडे 4 होते आणि बाकीचे त्यांच्याकडे जे होते उर्वरित 5 आणि 4 9 आणि होती 17ची बेरीज. तर 9ने नगराध्यक्ष जनतेतून गेला, उपनगराध्यक्ष तुमचा गुरु असं त्यांचं म्हणणं होतं. मला बोलून अशा पद्धतीची चर्चा झाली होती आणि सगळे मंडळी होते, शिवसेना होती, मी होतो, माझ्यावर भानुलाची गाडी होते, सतीची गाडी होते, सर्व ज्येष्ठ मंडळी सुद्धा होते. पण काय कोणास ठाऊक साहेबांचा आणि नंतर राष्ट्रवादीचं बोलणं झालं. साहेबांनी मला दिलेला शब्द पाठीमागे ठेवला आणि त्यांनी राष्ट्रवादीला त्या ठिकाणी संधी दिली. हे मला माणूस म्हणून डावललं किंवा मला सत्तेत काय दिलं नाही घेतलं म्हणून नाही,
तर मला हे म्हणायचं आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना गेले 40 वर्ष एकमेकांच्या विरोधात जे झगडते तो मूलभूत नैसर्गिक संघर्ष आहे त्यांचा, तो काय माझ्यामुळे नाहीये. मग असं असताना दोघं एकत्र आले आणि शरद सोनवणेला डोकं वरती काढून द्यायचं नाही. चांगलं केलं, माझं नुकसान काही नाही. तुम्हाला जे काम करायचं ती जनता पाहिजे, पण माझे दरवाजे मात्र सगळ्यांसाठी उघडे आहेत. मग नगराध्यक्ष असू द्या, जिल्हा परिषद सदस्य असू द्या, पंचायत समिती सभापती असू द्या, मी सर्वांना बरोबर घेऊन काम करेल. माझे संबंध श्याम पांडे बरोबर चांगले आहेत, माझे संबंध अलकाताई फुलपाखरांबरोबर चांगले आहेत. झालेले सगळे निवडणुकीचे जिल्हा परिषद सदस्य असू द्या, पंचायत समिती असू द्या किंवा अन्यथा अजून कुठलाही असलेला लोकप्रतिनिधी असू द्या, मी निश्चितपणे माझी सहकार्याची भूमिका त्यांच्याबरोबर गुणात्मक दृष्टीने या समाजाचा फायदा कसा होईल आणि हा समाज आणि हा तालुका पुढे कसं जाईल याच्यासाठी आहे. म्हणून खासदारांसाठी तो जो एकचा जर तो मांडणीचा विषय जर सोडला तर खासदारांच्या बाबतीमध्ये मी वेगळं काय असं बोलतोय असं मला तरी माझ्या बोलण्यातून जाणवत नाही, केलेलं नाही. असं असेल तर मला सांगा तुम्ही. मला मोठ्या सर्व लोकांच्या 3 वेळेला ते लागवड खासदार झाले, त्यांची मर्यादा मला माहीत आहे, माझी मर्यादा मला माहीत आहे. फार उंचीवरचे ते नेते आहेत. खासदार कधी आले तर ते गाडीत बसतपर्यंत मी माझी जागा आजपर्यंत कधी सोडलेली नाही. त्यामुळे मी कधी असा प्रकार करत नाही. शेवटी लढाई आणि मैदान याची जबाबदारी सामूहिक जनतेची असते. कुणाला आमदार करायचं, कुणाला खासदार करायचं, कुणाला जिल्हा परिषद करायचं, हे सर्व भूमिका जनतेच्या हातातल्या आहेत. आमचं काम फक्त कर्तव्य करण्याचं आहे. आमदार साहेब, आपण पिंपवंडी परिसरामध्ये अनेक रस्त्यांची कामं केली, ते पैसे खिशातून घालून केले असं सांगितलं जात आहे. मात्र ही आमदार साहेबांची लवाडी आहे असा विरोधकांचा आरोप होतोय. सर काय सांगाल? कागदपत्र शासनाच्या टेबलावर आहे. लवाडी तोंडाने बोलणं खूप सोपं आहे, परंतु काम करणं, स्वतःचा पैसा घालवणं, स्वतःचा वेळ घालवणं, आणि मला तरी असं वाटतं की जे त्यांना कधी जमलंच नाही, जमूच शकत नाही, ते मी करतो नाही, त्यांना खूप दुःख आहे. काय त्यांना पोटदुखी होते? खूप पोट दुखते. मी आमदार झालेलंच आलो, विरोधकांना ते समजतच नाही की मी आमदार झालोय. त्यांना एवढं भारी दुःख झालेलं आहे की एवढं मोठं दुःख त्यांना आयुष्यात बाकी कशानेच झालं नसेल. पण शरद सोनवणे सारखा सर्वसामान्य छोटूर फुटूर माणूस, साधा माणूस की ज्या माणसाचं राजकारण वलय नाही, अशा माणसाला जनतेने डोक्यावर घेतलं, त्याला आमदार केलं, याचं भारी दुःख राजकारणातल्या बड्या लोकांना आहे. सुरुवातीचे शरद सोनवणे आमदार झाल्यावर शरददादा सोनवणे सुरुवातीला आपल्याकडनं जे काही अधिकाऱ्यांना दमबाजी झाली, अरेरावीपणा झाला, कुठेतरी आपण चुकलंय, आपण बदलतोय, काय वाटतं साहेब आपल्याला? नाही, अधिकारी जो चुकणार त्याला दमबाजी होणार, माझ्या जनतेचं जो रक्त सोसणार त्याला दमबाजी होणार, जो गरिबाच्या टाळीवरचं खाणार त्याला दमबाजी होणार, जो चांगला अधिकारी काम करणार त्याला कौतुक होणार, त्याला पारितोषिक देणार, त्याचं मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा त्याच्या खात्याच्या डिपार्टमेंटपर्यंत त्याचं कौतुक मी सांगणार. मागच्या वेळेला माझ्या इथं प्राण चांगले होते, कल्याणजी पांढरे, मी त्यांचं कौतुक केलं, सांगितलं वरपर्यंत. माझा जिल्हाधिकारी चांगला आहे. या ठिकाणी प्रशासनात काम करणारे अधिकारी जेव्हा चांगलं काम करतात त्यांना चांगलं म्हणणं ही माझी जबाबदारी आहे, आणि मला चांगला आणि वाईटाचा फरक कळतोय. म्हणून ही लोकशाही जिवंत आहे असं मला वाटतं. ज्या दिवशी मी चुकीच्या अधिकाऱ्यांना हो म्हणेल त्या दिवशी मात्र सर्वसामान्य माणूस निश्चितपणे दुखावला जाईल. त्यामुळे माझं भांडण जे आतापर्यंत झालं, तलाट्याशी झालं किंवा इथल्या सीओशी झालं, ते कुठं माझं वैयक्तिक थोडंच भांडण आहे काही. हे भांडण आहे जनतेसाठी. नडलेली जनता, अडलेली जनता, गोरगरीब जनता, आणि त्या जनतेला न्याय देण्यासाठी जेव्हा तो अधिकारी असा बेफामपणे वागतो किंवा तो अधिकाराचा वापर भ्रष्टाचारासाठी करतो आणि विधेयक वा कामासाठी तुझं आपल्या स्वतःच्या नैतिकतेची खुर्ची वापर नसेल, तर अशा अनेक अधिकाऱ्यांची जरी माझी भांडणं झाली तर त्याचं मला दुःख व्हायचं काही कारण नाही. छत्रपती शिवरायांची समशेर याच्यासाठीच बाहेर निघाली की सज्जनाला आधार आणि दुर्जनाला मात्र कर्तन काळ. अशा पद्धतीची जी भूमिका घेऊन त्यांनी काम केलं त्याच मातीतला मी आहे. मला याचं काही वाटत नाही. 2 केसेस झाल्या, माझ्या अंगावर आल्या, त्या खऱ्या खोट्या न्यायालयीन चौकशीमध्ये आहेत, परंतु मात्र मी निश्चितपणे चांगल्या अधिकाऱ्यांच्या मात्र मागं आहे, आणि मी जनतेच्या हितासाठी मी समन्वयक सेवक म्हणून या तालुक्याचा आमदार आहे. ही खुर्ची मला 5 वर्षासाठी सेवा करण्यासाठी दिली आहे. अति प्रामाणिकपणे मी सर्व सवंगण्यांना जनतेला विश्वासात घेऊन अतिशय चांगलं काम करेन. पर्यटन तालुका डिक्लेअर झालेल्या विधिमंडळामध्ये इथे मुख्यमंत्र्यांचा अधिकार ते इथे येतील, पर्यटन मंत्री येतील, इथे डिक्लेअर करतील. बिबट्या सफारी भारतातला सगळ्यात मोठा असलेला बिबट्याचा
एकमेव प्रोजेक्ट माझ्या तालुक्यामध्ये त्यांनी मान्यता दिलेली राज्य शासनाने तो गेल्या केंद्राकडे, तो तिथून एकदा पारितून आला. दाऱ्या घाटाला 1.5 कोटी रुपये सर्वेक्षणासाठी आले. पहिल्यांदा ते याच्यावर लागले, टेंडरवर लागले, पण त्याला एकही दुर्दैवाने टेंडर पडलं नाही, कारण ते काम थोडंसं अवघड आहे म्हणून. पुन्हा आता या महिन्यामध्ये ते लागेल, या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात. त्यावेळेला मी चांगल्या एजन्सीला बोलवून, कारण तिथं भूसंकलनचा विषय आहे, तिथं फॉरेस्टचा विषय आहे, तिथे पर्यावरणाचा विषय आहे, तिथे टनलचा विषय आहे. म्हणून दाऱ्या घाटाच्या बाबतीमध्ये चांगल्या माणसाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी टेंडर जाणं गरजेचं आहे. खूप हिताची कामं, अष्टविनायकाच्या रस्त्यांचा विषय असेल आणि 0304 बजेट नाबार्ड या बाबतीमध्ये फुलांची काही कामं आता चालू होत आहेत. नव्याने तुम्हाला मी सांगतो रस्त्यांची कामं पूर्ण होत आहेत. येडगाव पासून तर जुन्नरला येणारा कारखाना मार्गाचा सगळा रस्ता 0 ते 16 किलोमीटरचा पूर्ण होणार आहे. तुम्हाला मी सांगतो की 14 गावातले सगळे रस्ते जवळजवळ टॉप प्रायव्हेटने पूर्ण होणार आहेत. धोलवड पासून तर उमरज काळवाडी पिंपवडी रस्ता पूर्ण होणार आहे. मांदारण्यापासून तर कोपरे मांडव्याचा रस्ता पूर्ण होणार आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो इंगळूण पासून तर येणेरे पासून बेलसर पासून तर चिंचोलीपर्यंत रस्ता होणार आहे. सावरगाव पासून तर अर्धा रस्ता झालाय गुजरावाडीपर्यंत, गुजरावाडीपासून तर आता नॅशनल क्रमांक 50 वालवाडीपर्यंत रस्ता होणार आहे. मांजरवाडीपासून तर अष्टमार्ग रस्ता होतोय. म्हणजे मला सांगायचं आपल्याला एवढंच आहे, 2018 अखेरपर्यंत मी अतिशय या जबाबदारीने या रस्त्यांच्या बाबतीमध्ये खूप अशा पद्धतीने 2018 पर्यंत एंडपर्यंत रस्ते जवळजवळ स्टेट हायवे आणि MDR म्हणजे राज्य शासनावर ज्याची नजर आहे किंवा त्याच्या अखत्यारीत जेवढं आहे ती कामं जवळजवळ होतील. आतले जे रस्ते आहेत गावाचे, समजा अंतर्गत रस्ते म्हणा किंवा वाडी वस्त्यावरचे रस्ते, हा जिल्हा परिषदचा विषय आहे. जिल्हा परिषदला आम्ही DPDCला तिथं सगळेजण मंडळी भांडण करून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून 500 ते 600 कोटी रुपये दरवर्षी आम्ही पुणे जिल्ह्याला देत असतो. त्याच्यातून अनेक आतली कामं व्हावी लागतात. त्याच्यामुळे DPDCमध्ये सुद्धा आमचं संचालक, आम्ही सगळी मंडळी संचालक आहोत. त्या ठिकाणी आम्हाला जे जिल्हा परिषद सुचवतात आम्ही त्या पद्धती करत असतो. मी तर आधीच सांगितलं की माझ्याकडे पक्ष हा विषय नाही, माझ्याकडे विकास हा विषय आहे. लोकांच्या अडचणी दूर करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून खालचा जो रस्त्याचा जो जास्तीत जास्त जो बाधिभाव आहे, प्रादुर्भाव आहे किंवा अडचणी आहेत, त्याच्यासाठी जिल्हा परिषदच्या सदस्यांनी सतर्क राहणं ही काळाची गरज आहे. आंबेगावचा विकास कमी वेळामध्ये का झाला, तर एक तर ते मंत्री राहिलेले आहेत 4 टर्म, आणि मंत्री राहता वरती पालकमंत्री सुद्धा त्याच पक्षाचे राहिलेले आहेत अजितदादा. आणि खाली जेवढ्या काही सत्ता आल्या त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या सर्व दिलीप वळसे पाटलांच्या विचारांच्या आल्या. आणि म्हणून आंबेगाव फार कमी वेळामध्ये स्प्रेड झाला आणि पुढे गेलं. जुन्नरला मात्र आमदारकी माझ्याकडे आली, नगरपालिका एकीकडे गेली, जिल्हा परिषद दुसरीकडे गेली. असा सगळ्या गोंधळाच्या मध्यभागी मी आजही काम करतो. पण काय हरकत नाही, माझा जनतेवर विश्वास तमाम आहे. माझं वय पाहता नाही या जिल्हा परिषदला त्यांनी मला यश दिलं, नाही पंचायत समितीला, नगरपालिकेला यश दिलं. पुढच्या वेळेला मात्र सगळ्या सत्ता त्या 100% तालुक्याला उंचवून नेण्यासाठी लवकरच माझ्या ताब्यात देतील ही भावना माझी आणि माझा विश्वास अटळ आहे. अटळ विश्वास आहे माझ्या जनतेवर. निश्चितपणे जनता याचा पुन्हा प्रामुख्याने विचार करतो. आमदार साहेब 2019ला तुम्ही निवडणूक लढवणार हेही अटळ आहे. कोणत्या पक्षाकडून लढवणार हे शेवटचे 6 महिने आधी कळेल. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आहे, यांच्यापैकी कुठला उमेदवार तुम्हाला सोपा वाटतो? राष्ट्रवादीकडनं अतुल बेनकेंना उमेदवारी मिळू शकते, शिवसेनेकडनं आशाताईंना मिळू शकते, अशी आपण चर्चा करतोय, अशी आपल्याला असं वाटतंय. काँग्रेसकडनंही सत्यशील शेरकरांचं नाव पुढे येतंय. यातला कुठला उमेदवार आपल्याला सोपा वाटतोय आणि कुठला उमेदवार जड वाटतोय? नाही, उमेदवार म्हणजे पक्ष म्हणाल तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाला एक उमेदवार द्यावा लागणार. जो उमेदवार देईल तो ठरल्यानंतर कळेल का त्याची अवांतर ताकद किती आहे, तो किती पळतो, तो किती लोकांमध्ये गेला, तो किती मदत करतो. आज तर मात्र कठीण आहे सांगत साहेब. समजा शिवसेनेचा उमेदवार लोकांमध्ये न जाणारा किंवा त्याचा परिचयच नाही, त्याने आपण चर्चा थोडीशी वास्तव करू. शिवसेना मागच्या वेळेला उमेदवार जास्त होते, ह्या वेळेला उमेदवारांची संख्या कमी होणार आहे. आशाताई बुचके, अतुल बेनके, शरददादा सोनवणे आणि सत्यशील शेरकर यांचा सामना झाला तर कसं चित्र पाहायला मिळेल? नाही, मला तर असं वाटतं की माझी तयारी फार उंचीवरची आहे. मी 50,000च्या अधिक मतांनी या सर्व लोकांचा पराभव करेल. मी माझ्या मोठं बोलेल. याच्यामध्ये कोण सरस आहे, कोण निरस आहे यांच्याबद्दल बोलायचा मला माझे सहकारी मित्र ते बिचारे काम करतात समाजासाठी, त्यांची सुद्धा नैतिक जबाबदारी. प्रत्येकाला स्वप्न पडलेलं असतं की मी आमदार व्हावं. पण आमदार म्हणजे काय की हा काठीचा मुकुट आहे, सोपं नाही आहे. परंतु प्रयत्न करत असताना माझी तयारी अशी आहे की समजा उमेदवार आले समोर, लढणार, मैदान आहे,
समोर जनता आहे. पण मला असं वाटतं की 50,000, कारण मी मागच्या वेळेला 12 लोकांमध्ये माझ्या आजूबाजूला सुद्धा खूप लोक उभी होती. मला वेगवेगळ्या पद्धतीचे समाजाच्या घटकाप्रमाणे उमेदवार उभे राहिले. आपण पाहिले असेल तर मुस्लिम घटकांनी एक उमेदवार उभा केला. उभा करण्याला मला कुणाची तरी आयडिया होती. त्याच्यानंतर आदिवासी बांधव उभा केला तर त्याच्या मागे कुणाचं तरी डोकं होतं. आमच्याकडे डोके उभे राहिले त्यांच्या मागे कुणाचं तरी डोकं होतं. म्हणजे हे सगळं जे उभं राहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला सगळ्या बाजूने घेरलंय की शरद सोनवणेला आमदार होऊन द्यायचं नाही. पण जनता मात्र त्यांच्यापेक्षाही हुशार निघाली. त्यांनी शरद सोनवणे या सर्वसाधारण माणसाला जेवढे ओप दिली, जेवढं प्रेम दिलं, जेवढं सहकार्य केलं, मी त्या जनतेचा ऋणी आहे, वारंवार या मातेचा ऋणी आहे, या शुभभूमीचा, की यांनी मला त्या उंचीवर नेलं. आणि राहिलं या स्पर्धेमधल्या लोकांचं तर मी तयारी अशी केलेली आहे या वेळेला सुद्धा की 50,000च्या अधिकच्या मताने मी निवडून येईल आणि जनतेवर माझा विश्वास नाही. आमदार साहेब, शेवटचा प्रश्न. आपल्या सगळ्याच राजकीय पक्षांशी संबंध चांगले आहे. मग काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल आणि मनसे असेल, 2019ची निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढायला तुम्हाला आवडेल? मनसेकडून. मनसे माझा पक्ष आहे. ज्या मनसेने मला आमदारकी दिली, ज्या मनसेने मला राज्याचा आमदार केलं. कालपर्यंत मी पवारसाहेब खूप लांबून पाहत होतो, पण पवारसाहेब मला ओळखत नव्हते. मनसेचा मी आमदार झालो एका दिवसात त्यांनी मला ओळखायला सुरुवात केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मी आधीपासून ओळखत होतो. राज ठाकरेंचा त्यामुळे परिचय झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीसचा त्यामुळे परिचय झाला. तमाम राज्याचे, विशेष म्हणजे अमित शहाने सुद्धा कोण आहे हो अकेला मनसे का शेर असं अमित शहाने विचारल्यानंतर जेव्हा त्यांची आमची भेट झाली मुंबईमध्ये, रावसाहेब दानवे भाजपचे प्रतिनिधी ते मला ओळखायला लागले. आणि अजितदादापासून तर संपूर्ण राज्यातले जेवढे विधिमंडळाचे मोठमोठे नेते मंडळी की ज्यांनी 40-40 वर्ष, 50-50 वर्ष संसदेमध्ये गाजवले, अशी सगळी माणसं म्हणायला लागली की हा जुन्नरचा आमदार शरद सोनवणे हे मला नाव माझ्या पार्टी पक्षाने दिलं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की येणारी निवडणूक, उद्याचे काय स्थित्यंतर होतात, त्याच्यावर काय चर्चा होतात, काय होते हा भाग नंतरचा. पण माझं आजही मनामधून माझे इंजिन दोन्ही माझ्या रायगडचं माझं ऑफिस त्याच्या पाठीमागे बांधून ठेवलेली आहे. ज्यावेळेला निवडणूक लागेल त्यावेळेला मात्र ही दोन्ही इंजिनला मस्तपैकी रन करून आपण पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये जर उतरलो. नवीन पक्षाचं काय? कुठला नवीन पक्ष आहे? तुम्ही जी संघटना स्थापन केली होती त्याचं काय? संघटना स्थापन केली होती कारण मी जर लढलो नसतो, आपला माणूस आपली आघाडी काढली नसती, तर त्यातले अर्धे लोक राष्ट्रवादीच्या प्रचाराला गेले असते, माझे कार्यकर्ते अर्धे शिवसेनेच्या प्रचाराला गेले असते. हे होता कामा नाही. त्यांना सुद्धा त्यांचा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आणि दरबर नशिबाने जर समजा निवडून आले असते 2 जिल्हा परिषद, जसं नगरपालिकेला 4 लोक निवडून आलेच, पण जर तशी 2 जिल्हा परिषद आले असते, 2-3 पंचायत समिती आल्या असत्या, तर त्यांना असं आयुष्यभर म्हणता आलं असं. जसं मी म्हणतोय की मी पहिला आमदार झालो, पण कुठल्या चिन्हावर? मनसेच्या. तसं ते म्हटले असते की आपला माणूस आपल्या आघाडी चिन्हावर मी या ठिकाणी जिल्हा परिषद झालो, पंचायत समिती झालो. पण तुमचं ते झालं नाही, काय हरकत नाही. लोकांनी दिलेला जो या ठिकाणचा त्यांचा जो काही समजा न्याय आहे किंवा त्यांची भूमिका आहे ते मी आनंदाने स्वीकारलेली आहे. मी जनतेवर नाराज नाही. जनतेला निश्चितपणे मी एक गोष्ट सांगेन की उद्याच्या निवडणुकीमध्ये माझं चिन्ह काल मनसेचं होतं, आजही मी मनसेच्या बाबतीमध्ये आग्रही आहे. उद्याच्या बाबतीत मला अजूनपर्यंत मी त्या पद्धतीने कधी विचार केला नाही. पण वारंवार लोक असं मला म्हणतात राज्यातून, तू एकटाच तिकडे, एकट्याने काय होणार आहे? तर काही लोक म्हणतात इकडे, काय म्हणतात तिकडे, काय म्हणतात ह्या तीरावर, काय म्हणतात पैल तीरावर. तसं काय अजून मनामध्ये विचार नाही. परंतु मात्र जे काय माझं लौकिकाने अर्थाने जे माझं आयुष्य आज साकारलं गेलं राज्यापुढे, आज मनसेचं राज ठाकरेनंतर जर समजा सेकंड नंबरचं नाव कोणाचं घेत असेल ना अख्ख्या राज्यात, देशात, तर ते शरद सोनवणे आहे. मग एवढं मोठं जर नाव मला मिळालेलं आहे, ते नाव निश्चितपणे अतिशय प्रामाणिकपणे मी पुढे घेण्यासाठी मला त्यावेळेला काय योग्य भूमिका वाटते. पण मला भूमिका म्हणण्यापेक्षा मला मनसेने मोठं केलंय. मनसेचं चिन्ह माझ्याजवळ आहे. म्हणजे मनामध्ये काही चलबिचल आहे अजून? नाही, बिलकुल चलबिचल मला कधी वाटली नाही. माझ्या मनामध्ये अजून धारणा कधी आली नाही. मी कधी शिवसेनेला जाऊन ही गोष्ट कधी म्हटलो नाही, कधी राष्ट्रवादीला म्हटलो नाही. पण माझे संबंध चांगले आहेत. माझं बापट साहेब मला मुलासारखं मानतात, पालकमंत्री. देवेंद्र फडणवीस मला भावासारखं मानतात. मला आजपर्यंत त्यांनी कधी नावाने नाही ते मला म्हणतात, ते आपल्या माणसाला बोलवा, ते आमदार आहेत ना आपले शिवनेरीचे, आपला माणूस त्यांना बोलवा. अशा पद्धतीने ते मेसेज पीए जवळ देतात. आणि मग त्याच पद्धतीने त्यांच्या पीएच्या पण मोबाईलमध्ये आपला माणूस या नावाने माझा मोबाईल नंबर फेडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अजित पवार
यांची आणि तुमची मैत्री सर्वश्रुत आहे. शरददादा सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं अशी पण चर्चा होते. ते म्हणलेत नाही म्हणलेत, तुम्हाला दोघांनाच माहिती. आमदार साहेब खरं काय? अजित पवार साहेब एक सॉलिड नेता आहे, डॅशिंग आहे, डेअरिंगबाज आहे, काम करण्याची त्यांची एक वेगळी स्टाईल आहे. त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत ना गुण असतात आणि त्या गुणात प्रत्येकजण काम करत असतो. आता कर्मधर्म संयोगाने ती पार्टी किंवा आघाडी सरकार हे करप्शन भ्रष्टाचारामुळे जरा थोडंसं बाधित झालेलं, हा भाग वेगळा. परंतु स्वतःची एक वेगळी किमया, एक काम करण्याचं वेगळं बल आहे, ही स्टाईल आहे अजितदादांची. आणि त्यामुळे अजितदादाने एक वेगळ्या पद्धतीची मार्किंग आहे. माझे संबंध खूप चांगले आहे. मी कुठलाही फोन केला तर ते मला तिकडून म्हणतात, काय शरदराव काय चाललंय. मला त्याच्यातच खूप समाधान आहे. एक राष्ट्रीय नेते, एक राज्याचा नेता, मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये किंवा उपमुख्यमंत्रीचा माणूस मला प्रेमाने शरदराव म्हणतात, बस याच्यामध्ये माझा आणि माझ्या तालुक्याचा लौकिक आला. प्रेमाचे संबंध, आपुलकीचे संबंध, मैत्रीचे संबंध कधी वाया जात नाही. मला साहेब, सांगा, तुमचं कामकाज पाहून जर अजितदादा म्हणाले की शरदराव या आमच्या पक्षामध्ये, तर आपली भूमिका काय आहे? नाही असं आहे, जर तर ज्या गोष्टी आहेत, जर ते मला त्यावेळेला असे काही म्हणाले तर मी त्याच्यानंतर निश्चितपणे विचार करेल. मला शिवसेना असे काय म्हणाले तर मी विचार करेल, मला भाजपा असे काय म्हटले तर मी विचार करेल. विचार करायला संधी मिळेल तर मी विचार करेल. पण अजूनपर्यंत काय मला असं कोणी विचार नाही. पण मी सगळ्यांच्या संबंधामध्ये आहे. असं अतुलजी बेडके असं काहीतरी प्रतिक्रिया करताना म्हटले की त्यांना सगळे बोलवतात असं म्हणणे, मला कोण बोलवत नाही, मीच जातो. मला खाली वाकून जायची सवय सगळ्या ठिकाणी. जसं परमेश्वराच्या मंदिरामध्ये खाली वाकून गेलं, नम्र झाले भूता त्याने कोंडिले आनंदा. म्हणजे जो नम्र झाला तो सगळं जिंकला. मी नम्र होऊन जातो, मी सर्वांकडे जातो, मला आदर वाटतो. अजितदादांचा आदर करतो मी, उद्धव साहेबांचा करतो, राज साहेबांचा करतो, भारतीय जनता पार्टीचा करतो. मला सगळे नेते आवडतात, सगळ्यांच्या भूमिका समाजाच्या हितासाठी. पण एक गोष्ट निश्चित सांगतो मी तुम्हाला की शेवटी काही जरी झालं तरी राजकारणाच्या क्षेत्रापेक्षा माणूस म्हणून वावरत असताना, लोकांच्या हितासाठी आपलं नाव काम करत असताना योग्य ठेवणं, चांगलं ठेवणं, जबाबदारीने ठेवणं. माझा दिलीप वळसे पाटलांचे खूप चांगले संबंध आहे. माझे शिवाजी आढळराव पाटलांबरोबर सुद्धा चांगले संबंध आहे. माझे महेशदादा लांडगेंबरोबर सुद्धा खूप चांगले संबंध आहेत. शेवटी हे संबंधच तुमच्या आमच्या कामाला येतात. मैत्रीचं नातं या सगळ्या नात्यांपेक्षा सगळ्यात उंचीचं नातं असतं. मला सांगा, शरदचंद्रजी पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंची मैत्री ही सर्वश्रुत 50 वर्ष हा संपूर्ण भारताने पाहिली. तीच मैत्री म्हणजे एका बाजूला पवार साहेब औरंगाबादला बोलतात काय, दुसऱ्या मिनिटात गाडीत बसून मातोश्री जातात काय, आणि तिथे जाऊन ते दोघं चर्चा करतात काय, निर्णय कळवतात काय. मैत्री आहे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथजी मुंडे सर्वश्रुत मैत्री. माझी मैत्री अशीच आहे सर्वांबरोबर. मला असं वाटतं, मला वाईट म्हणून तुम्हाला कोण चांगलं म्हणेल अतुलजी, हे डोक्यातून काढून टाका आणि तुमचं कर्तृत्व समाजाला दाखवा. मी माझ्या वडिलांचं किती कवच कुंडलं घ्यायचं, शेवटी छत्रपती शिवरायांचं नाव बाजूला ठेवून संभाजीने स्वतःचं कर्तृत्व दाखवलंच ना. अतुल बेनकेंचे वडील आमदार होते, तुमचे वडील एक शेतकरी आहे. वल्लभशेठ बेनके यांनी 30 वर्ष राजकारणामध्ये समाजसेवा केलेली आहे. अतुल बेनकेंनी माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचं नाव घेऊन राजकारण केलं, चूक काय? हे नाव घेऊन, हे नाव तुम्हाला फक्त वलय आहे. कर्तृत्व दाखवा. कर्तृत्व म्हणजे काय? जसं मी 50 लोकांना मदत करत असेल तर तुम्ही 100 लोकांना करा. मी 200 लोकांचा विवाह केला असेल तुम्ही 500 पण टीका करायच्या. हे बोल बच्चन आमदार आहेत. यांनी काय आणलं हे दाखवा, यांनी काय केलं हे दाखवा. दाखवायला 2-2.5 वर्ष झाले, काम तर चालू नाही. एवढे रस्ते जे झाले आहेत त्यांच्या जर त्यांनी थोडासा घरातून बाहेर गाडी काढली आणि त्यांनी जर समजा पॉझिटिव्ह विचार घेऊन जर गेले जनतेत, तर त्यांना कळेल की कोणती कोणती कामं झालं, त्यांनी कोणती कोणती कामं चालू आहेत. पण नुसतीच टीका करायची. बरं, मी कधी टीका करतो का? मी ना बेनकेवर टीका करत, ना मी भुजकरवर टीका करत, ना मी शिवसेनेवर बोलत, ना मी राष्ट्रवादी बोलत. टीका करायचा अधिकार लोकशाही जरूर आहे. पण तुम्हाला जर दिवस रात्र फक्त शरद सोनवणेची जर खुर्ची दिसत असेल, आमदारकी दिसत असेल आणि आमदारकीसाठी तुम्ही जर झुरत असाल तर ही वाईट गोष्ट आहे. आमदारकी हे जनतेचं दायित्व आहे. आमदारकीची खुर्ची हे जनतेचा विश्वास आहे. निश्चितपणे मला या बाबतीमध्ये सांगावं लागेल की तालुक्याच्या मध्यभागी उभं राहून जेवढं होत आहे तेवढं काम करण्यासाठी जी संधी तालुक्यात दिली, त्या संधीसाठी तुम्ही माझं कौतुक जरी नाही केलं तर चुकीचं आणि खोटं समाजामध्ये कृपया पसरू नका. त्यांनी माझी प्रतिमा मलिन होणार नाही. त्यांनी मला पण वाईट म्हणेल असं मला वाटत नाही. कारण
परमेश्वराने जे सांगितलं त्यातला एक मध्यस्थी म्हणून तुकाराम महाराजांनी जी भूमिका मांडली ती अशी मांडली, तुकामध्ये सत्यकर्म व्हावे सहाय्य. सत्यकर्मासाठी सहाय्य करा, तुमचं सुद्धा आयुष्याचा लौकिक होईल. जर सत्य करायला शरद सोडून निघलंय तर तुम्ही मला सहकार्य करा ना. का तुमच्या वडिलांना आम्ही सहकार्य केलं ना, वल्लभ शेठला सहकार्य केलं, जिथं होईल तिथं आशाताईला सुद्धा आम्ही सहकार्य केलं, जिथं होतं त्या खासदारांना सुद्धा सहकार्य करतो. जिथं जिथं योग्य वाटतं जिथं जिथं मदत मागता येईल तिथं सांगता येईल आणि तोंड भरून कौतुक करतो. आशाताई 4 वेळा निवडून आलं तर तिथं तोंड भरून कौतुक केलं. सत्यशील दादांचा कारखाना राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचा आला, त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. तोंड भरून कौतुक करायला किती आनंद मिळतो हे अजून अतुलजींना माहीत नाहीये. त्यांना म्हणावं की एकदा तोंड भरून कौतुक करा, आपल्या माणसाचं खरं करा, खोटं करू नका. खोटं असेल चुकीचं असेल ते मला समजून सांगा. पण जर जेव्हा एकदा तुम्ही समाजामध्ये ह्या गोष्टीकडे उतरा, तुम्हाला दिवस चांगला जाईल, आनंद आमदार साहेब, तुम्ही जी विकासाची कामं आणलेली आहेत त्याच्यामध्ये काही जर बनवेगिरी झाली, काही आकडेमोड चुकीची असेल आणि अतुल बेनके जर तो कागद घेऊन समोर बसायची त्यांनी तर ठेवली तर आपली हरकत असेल का? नाही, असं आहे, मी आमदार आहे, निवडून गेलो जनतेतून, आणि अतुलजींना जे बोलायचे ते त्यांची पत्रकार परिषद वेगळी घ्यावी. त्याने मी समोर बसून कशाला त्यांच्या वादेवाद्याच्या गोष्टी पाहिजे. सर, वादाचा प्रश्न नाही. जुन्नरच्या जनतेबद्दल तुम्हालाही कळवळ आहे, त्यांनाही कळवळ आहे. त्यांचं म्हणणं जर असं असेल की बाबा आमदार साहेब फक्त गप्पा मारतात, ही जी आकडेमोड आहे ही बनवेगिरी आहे, आणि जर त्यांनी तो कागदोपत्री पुरावा दिला तर तुम्ही कॅमेऱ्यासमोर समोरासमोर चर्चा करायला तयार असाल का? नाही, मी समोरासमोर चर्चा करायला तयार नाही होणार. त्याचं कारण असं आहे, मी आयुष्यामध्ये बनवेगिरी केली नाही, करत नाही, करणार नाही. त्यांना कागद शोधता खरं करता त्यांना हे सगळे दिवस निघून जातील. मी जर म्हटलं 156 कोटीचा अष्टविनायक तर 156 कोटीच. मी जर म्हटलं की दलित इतर एवढे आलंय, मी म्हटलं ठक्कर बाप्पा एवढा आलाय, मी जर म्हटलं की तुम्ही आधी माझा तर आकडा घ्याल का नाही, तुम्ही माझा आकडा घ्या, तो प्रसिद्ध करा, आणि मग शिवनेरला किती आलंय, आपले जे शिवनेर पर्यटनचा जो निधी आहे किल्ले शिवनेरचा तो किती आलाय, आपला 03चा किती आलाय, 04चा किती आलाय, नाबार्डचा किती आलाय, आणि या सर्व निधींची बेरीज करा आणि मला सांगा का हा निधी मागच्या 2 वर्षामध्ये असलेल्या बाकी त्यांच्या असलेल्या 40 वर्षाचे आकडे काढा. हा ॲव्हरेजली निधी 2 वर्षाच्या निधीच्या सरासरीने जास्त आहे का नाही, किंवा तुलनात्मक दृष्टीने जिल्ह्यातले जेवढे ग्रामीणचे आमदार आहेत त्यांच्या दृष्टीने हा उंचीवर आहे का नाही, याचा आधी बारकाईने अभ्यास करा आणि मग त्याच्यानंतर ठरवून तुम्ही मला आमंत्रण करा. कारण मला असं वाटतं की मी एकदा बोललो, एकदा मी आकडे सांगितले, की एकदा मी भूमिका सांगितली की त्याच्यावर मला फेरविचार करायला आजपर्यंत माझ्या लहानपणापासून तरी लागलेला नाही. निश्चितपणे याच्यामध्ये मी वेळ घालवणार नाही, कारण त्यांच्या ज्या वागण्याच्या पद्धती आहेत, त्यांच्या ज्या कामाच्या पद्धती आहेत, त्या वागण्याच्या आणि कामाच्या पद्धती ह्या जनतेने नाकारलेल्या आहेत. त्यांच्या पद्धतीचं काम करणं मला जमणार नाही. रायडे खाली निवडून आलेली जिल्हा परिषद, नगरपालिका, मी तर सांगेल की जिल्हा परिषदचा प्रत्येकाने आपला आपला असलेला स्वतःचा अजेंडा वापरून मला निवडून यायचंय, पक्ष राष्ट्रवादी आहे म्हणून मोहित डबलेंनी खूप प्रयत्न केले, पांडुरंग पवारांनी खूप प्रयत्न केले, शरदरावांनी खूप प्रयत्न केले, त्यांच्या अस्तित्वासाठी ते लढले आणि भर मात्र राष्ट्रवादीच्या कप्प्यामध्ये आले. येऊ द्या, काही हरकत नाही, पण इथं काय निवडणुकीत झालं मला चांगलं माहित आहे. अलकाताई फुलपागांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये दर्शननी काही कमी नाही ताकद लावली, पण श्रेय मात्र राष्ट्रवादीला आलं. अतुल बेनकेंमुळं एकही माणूस निवडून आलेला नाही हे त्यांनी डोक्यात घ्यावं. जे निवडून आले स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचे स्वतःची असलेली ताकद ऊर्जित अवस्थेपेक्षा प्रचंड होती, म्हणून त्यांनी हे संबोधन केले. दिलेल्या उमेदवारांना तिकिटीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं त्यांनी समन्वय ठेवल्यामुळे ती माणसं उपयुक्त असलेल्या समाज व्यवस्थेमध्ये निवडून आली. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि अजून तर माझा कार्यकाल मला पुढे जाऊ द्या. माझे सगळं असलेले मुख्यमंत्री सडक योजनेला किती पैसे आलेत, अजून इतर कामांना किती पैसे आलेत, याचा एक आढावा पत्रक माझ्या ऑफिसवरून माझ्या पत्रकारांनी घ्यावा की बाबा तुम्ही एकंदर किती पैसा खर्च केला, आणि त्याला जर कधी ऑब्जेक्शन असेल आणि ते तुम्हाला जर मला सांगितलं तुम्ही की साहेब याच्यामध्ये तफावत दिसते, मग त्याच्यानंतर तुम्ही मला आमंत्रित करा. उगाच बिनकामाचं घोडं पाण्यामध्ये घेऊन जायचं आणि त्रास करून घ्यायचा आणि खूप वेळ त्याच्यात घालवायचा, माझी त्याच्यात मानसिकता नाही.
माझं म्हणणं असं आहे, माझा रेकॉर्डला असलेला कागद जिल्हा परिषदच्या असलेल्या जिल्हा नियोजनमधून बाहेर पडतो, कारण तिथले असलेला जो DPO आहे, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर, तो सगळे आमचे फंड वितरित करतो, त्याच्याकडे सगळं आलेलं आहे. आणि माझ्या कार्यकालामध्ये माझ्याकडे आलेले सगळ्यांचे रेकॉर्ड आहेत. तो घ्या, तो प्रसारित करा आणि तो प्रसिद्ध केल्यानंतर मग तुम्ही त्यांना आव्हान चॅलेंज केल्यानंतर त्याच्यात जर काय तुम्हाला तफावत जाणवली तर मला असं वाटतं बरं का वाणी साहेब, तुम्ही दूरवर आधी अभ्यास करा माझ्या स्वभावाचा की शरद सोनवणे दिवसभरामध्ये किती खोटं बोलतो का बोलतच नाही. आधी हे प्रामुख्याने बघा, याचा आढावा घ्या, शासकीय कागद जमा करा, माझ्या ऑफिसचा आणा, टॅली करा. फरक वाटला तरच तुम्ही मेहनत घ्या, नाही तर उगाच त्या अतुलजींचा पण एवढा महत्वाचा वेळ असतो, त्यांना अर्धा वेळ पुण्याला थांबावं लागतं, अर्धा वेळ तालुक्यात थांबावं लागतं. त्याचा तरी विचाराचा कशा नुकसान करता याचा विचार करा आणि मग मला सांगायला मग आपण तयारी करू. जुन्नर तालुक्याचा विकास मला करायचा आहे. जुन्नरच्या जनतेने मला विकासासाठी निवडून दिलेलं आहे. माझी बांधिलकी सर्वसामान्य जनतेची आहे. विरोधकांनी माझ्यावर किती टीका करू द्या, मला त्यांच्या टीकेचं देणं घेणं नाही. आमदार शरददादा सोनवणे यांचा पराभव होऊ शकतो. अर्थात शरददादा सोनवणे यांच्यापेक्षा विकासाचं काम जास्त केलं तरच ते शक्य आहे. आज शरददादा सोनवणे यांनी या सगळ्याच राजकीय मंडळींना पळायला लावलेलं आहे. शरददादा सोनवणे म्हणजे तेल लावलेला पैलवान आहे. या पैलवानांना दमवायचं असेल तर आमदार शरददादा सोनवणे यांच्यापेक्षा तुम्हाला कामं जास्त करावी लागणार आहेत. जुन्नरच्या विकासासाठी ही सगळीच मंडळी सहभागी होतील. जुन्नरच्या विकासासाठी ही सगळीच मंडळी हातभार लावतील. आपलाही तोच हेतू आहे. आयवन न्यूज या चॅनलचा हेतूही तोच आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. सर्वसामान्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत हे राजकारणी मंडळीकडून समजून घ्यावेत. शेवटी आपली बांधिलकी सर्वसामान्यांच्या प्रश्नाची आहे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आयवन न्यूज. धन्यवाद.